मित्रांनो, यूपीआयच्या पेमेंट संदर्भात सरकारने एक नवीन स्कीम लॉन्च केली आहे। केंद्र सरकारने अलीकडेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे डिजिटल पेमेंट्सला अधिक प्रोत्साहन मिळेल। तुम्ही सुद्धा डिजिटल पेमेंटसाठी भीम यूपीआय वापरता का? आणि तुमचे व्यवहार किंवा तुमचे ट्रान्झॅक्शन हे 2000पेक्षा कमी आहे का? जर आहे तर ही बातमी तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर जाणून घेऊया की सरकारची ही नवीन प्रोत्साहन योजना काय आहे। भारत सरकारने कमी मूल्यांच्या भीम यूपीआय ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी 1500 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली आहे। पण याचा लाभ थेट सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे का? चला तर सविस्तर समजून घेऊया। तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? या योजनेचा मुख्य उद्देश हा रुपे डेबिट कार्ड आणि 2000पेक्षा कमी भीम यूपीआय ट्रान्झॅक्शनला चालना देणे इतका आहे। डिजिटल पेमेंट्स अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यावर भर दिला जात आहे। आता हे प्रोत्साहन कोणाला मिळणार, म्हणजेच हे इन्सेंटिव्ह कोणाला दिले जाणार? तर हे प्रोत्साहन किंवा इन्सेंटिव्ह थेट यूपीआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना मिळणार नाही। हे प्रोत्साहन किंवा इन्सेंटिव्ह हे बँका आणि पेमेंट सेवा देणाऱ्या प्रदात्यांना दिले जाणार आहे। म्हणजेच यूपीआय ॲप्स, बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स यांना सरकारकडून ही प्रोत्साहन रक्कम दिली जाणार आहे। आता हे प्रोत्साहन कसे दिले जाणार आहे? प्रत्येक तिमाहीला बँकांनी केलेल्या भीम यूपीआय व्यवहारानुसार प्रोत्साहन रक्कम दिली जाईल। यासाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत, जसे की बँकेची प्रणाली 99.5% वेळ सक्रिय असावी, तांत्रिक त्रुटी 0.75%पेक्षा कमी असाव्यात। म्हणजे बँकेला जरी ही प्रोत्साहन रक्कम दिली जाणार असली तरी त्यासाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत। म्हणजे बँकेची जी काही यूपीआय पेमेंटसाठीची प्रोसेस असेल, जी काही प्रणाली असेल, जी यंत्रणा असेल, ती 99.5% ही ॲक्टिव्हच असली पाहिजे आणि त्यामध्ये टेक्निकल अडचणी या 0.75%पेक्षा कमी असायला पाहिजे। आता या योजनेचा फायदा मिळणार तरी कोणाला? ग्राहकांसाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहज डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा मिळते। लहान व्यापाऱ्यांसाठी त्यांना डिजिटल व्यवहार विनाशुल्क मिळतील, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिकाधिक वेगाने डिजिटल होईल। बँकांसाठी डिजिटल व्यवहाराचा वेग वाढेल आणि अधिक लोकांना यूपीआय वापरण्यास प्रोत्साहन मिळेल। मग आता सरकारला यातून नेमकं काय साधायचं आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कॅशलेस इकॉनॉमी, म्हणजेच रोखीशिवाय व्यवहार झालेत पाहिजे आणि त्याचे प्रमाणही वाढले पाहिजे। ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये यूपीआयद्वारे होणारे ट्रान्झॅक्शन वाढवायचे। त्याचप्रमाणे यूपीआय लाईट आणि यूपीआय 123 पे यासारखी न्यू टेक्नॉलॉजी ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे। तर मित्रांनो, जरी ही योजना डायरेक्टली ग्राहकांसाठी नसली तरीसुद्धा अप्रत्यक्षपणे तुम्हालाच या योजनेचा फायदा होणार आहे। डिजिटल पेमेंट्स हे अधिकाधिक सुरक्षित आणि वेगाने होतील। त्यामुळे आजही तुम्ही 2000पेक्षा कमी ट्रान्झॅक्शनसाठी रोख रक्कम वापरत असाल तर त्याऐवजी भीम यूपीआयचा वापर सुरू करा। सरकारने सुरू केलेल्या या 1500 कोटींच्या योजनेबद्दल तुमचे मत काय, याबद्दल कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।